क्वेश्चन टू प्रूव द फॉलोइंग मतलब 6th एग्जाम्पल है साइन 20 डिग्री इंटू साइन 40 डिग्री इंटू साइन 60 डिग्री इंटू साइन 80 डिग्री इक्वल टू 3/16 ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS इक्वल टू RHS. तर LHS सॉल्व्ह करू आणि इट इज इक्वल टू RHS हे आपण प्रूव्ह करू. आता इथे ह्या सगळ्या फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि साइन 20 साइन 40 डिग्री अँगल हे इथे 20 इथे 40 इथे 60 आहे इथे 80 आहे. तर आपल्याला साइन 60 डिग्री अँगल हा ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहित असते √3/2 कारण आपण हे स्पेशल अँगल्सचे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे स्पेशल अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहे ते आपण पाठ करतो. त्याच्यामुळे आपल्याला साइन 60 डिग्रीची ही व्हॅल्यू माहित आहे पण उरलेल्या साइन 20 साइन 40 साइन 80 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. तर त्याच्यासाठी आपण इथे फॉर्म्युला वापरून हे सॉल्व्ह करणार आहोत. सोल्युशन LHS साइड इक्वल टू साइन 20 डिग्री इंटू साइन 40 डिग्री इंटू साइन 60 डिग्री इंटू साइन 80 डिग्री. नाउ पुट साइन 60 डिग्री इक्वल टू √3/2. तर आता ह्याची व्हॅल्यू आधी लिहून घेऊ आपण. √3/2 इंटू साइन 20 डिग्री इंटू साइन 40 डिग्री इंटू साइन 80 डिग्री. आता इथे आपण दोन फंक्शन मध्ये फॉर्म्युला वापरू. साइन फंक्शन साइन ए साइन बी. मग इथे आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल 2 साइन ए इंटू साइन बी. ह्या फॉर्म्युलाला आपण काय म्हणतो डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला. 2 साइन ए इंटू साइन बी इक्वल टू कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. आता हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत. ह्या फॉर्म्युलांना डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले असे म्हणतात. आता हे तुम्हाला जे तुमचे लॉगॅरिथमचं पुस्तक आहे त्याच्यात हे सगळे आहेत फॉर्म्युले. तर हे फॉर्म्युले पाठ करा. आता इथे ए इक्वल टू 20 डिग्री घ्यायचे 20 डिग्री अँड बी इक्वल टू 40 डिग्री घ्यायचे. पण इथे 2 साइन ए साइन बी आहे पण इथे 2 साइन 20 डिग्री इंटू साइन 40 डिग्री नाही. मग आता काय करायचं आपल्याला परत न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण मल्टिप्लाय करू 2 नी. मग √3/2 इंटू 2 इंटू 2 इंटू साइन 20 डिग्री इंटू साइन 40 डिग्री इंटू साइन 80 डिग्री. आता डिनॉमिनेटरला इथे 2 आहे इथे 2 आहे म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन करता येते. 2 इंटू 2 4. मग √3/4 इंटू 2 साइन 20 साइन 40 2 साइन 20 डिग्री इंटू साइन 40 डिग्री इंटू साइन 80 डिग्री. म्हणजे आता हा इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येईल. 2 साइन ए साइन बी 2 साइन 20 डिग्री इंटू साइन 40 डिग्री वेअर ए इक्वल टू 20 डिग्री अँड बी इक्वल टू 40 डिग्री इक्वल टू √3/4 इंटू 2 साइन 20 डिग्री इंटू साइन 40 डिग्री मीन्स 2 साइन ए साइन बी कॉस ए माइनस बी कॉस 20 डिग्री माइनस 40 डिग्री माइनस कॉस ए प्लस बी 20 डिग्री प्लस 40 डिग्री. आता ह्याला मल्टिप्लाय करायचंय साइन 80 नी इंटू साइन 80 डिग्री म्हणून आपण हे कंसात घेतलेले आणि ह्यानी पण याला मल्टिप्लाय करायचंय. मग √3/4 कॉस 20 मायनस 40 मीन्स कॉस -20 डिग्री मायनस कॉस 20 प्लस 40 मीन्स कॉस 60 डिग्री इंटू साइन 80 डिग्री. आता इथे ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचंय ह्या टर्मला पण मल्टिप्लाय करायचे. तसंच साइन 80 ने सुद्धा ह्याला मल्टिप्लाय करायचे आणि ह्याला पण मल्टिप्लाय करायचे. आता इथे निगेटिव्ह अँगल्स फॉर्म्युला वापरायचा आहे ऑफ कोसाइन फंक्शन कॉस -θ इक्वल टू कॉस θ. देअरफॉर कॉस 20 -20 डिग्री इक्वल टू कॉस 20 डिग्री. म्हणजे इथे साइन निगेटिव्ह घ्यायची नाहीये पॉझिटिव्ह घ्यायचे. तर हा सुद्धा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला पाठ करा निगेटिव्ह अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे फॉर्म्युले. आता इथे आपण ह्याला मल्टिप्लाय करू आणि ह्यानी सुद्धा ह्याला मल्टिप्लाय करू ह्याला मल्टिप्लाय करू ह्यानी सुद्धा ह्याला मल्टिप्लाय करू आणि मध्ये मायनसचं चिन्ह देऊ. कॉस -20 डिग्री इक्वल टू कॉस 20 डिग्री अँड कॉस 60 डिग्री इक्वल टू हाफ. ही व्हॅल्यू सुद्धा आपल्याला पाठ पाहिजे. कॉस 60 इक्वल टू हाफ. तिथे आपण √3/4 कॉस 20 डिग्री मायनस हाफ इंटू साइन 80 डिग्री.
आता मल्टिप्लाय करून घेऊ. √3/4 cos 20 डिग्री इंटू साइन 80 डिग्री माइनस √3/4 इंटू 1/2 इंटू साइन 80 डिग्री इक्वल टू √3/4. इथे आता मल्टिप्लिकेशन होईल. 4 इंटू √3/4 cos 20 डिग्री इंटू साइन 80 डिग्री माइनस √3/4 इंटू 1/2 साइन 80 डिग्री. मग 4 इंटू 2 8 cos 20 डिग्री इंटू साइन 20 डिग्री. तर इथे आपण परत डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरू शकतो. cos a sin b 2 cos a sin b इक्वल टू साइन a प्लस b मायनस साइन a मायनस b. तर इथे आपण मल्टिप्लाय करू 2 नी आणि डिवाइड पण करू 2 नी. मग 2 cos 20 डिग्री इंटू साइन 80 डिग्री मायनस √3/4 इंटू 2 8 साइन 80 डिग्री इक्वल टू √3/4 इंटू 2. इथे हे डिनॉमिनेटरला आहेत म्हणून आपण मल्टिप्लाय करू शकतो. 4 इंटू 2 8. नाउ रिमेनिंग 2 cos 20 डिग्री इंटू साइन 80 डिग्री मायनस √3/8 साइन 80 डिग्री. आता इथे 2 cos 20 डिग्री इंटू साइन 80 डिग्री साठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. हियर a इक्वल टू 20 डिग्री अँड b इक्वल टू 80 डिग्री. तर इथे आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं 2 नी, त्याच्यामुळेच की आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणून आपण इथे ह्याला 2 आणि 2 नी मल्टिप्लाय केलं, डिवाइड पण केलं. √3/2 इन ब्रॅकेट साइन a प्लस b मीन्स साइन 20 डिग्री प्लस 80 डिग्री माइनस साइन 20 डिग्री माइनस 80 डिग्री माइनस √3/8 साइन 80 डिग्री इक्वल टू √3/8 in bracket sin 20 plus 80 means 100 degree minus sin 20 minus 80 means minus negative 60 degree minus √3/8 sin 80 degree. आता इथे आपल्याला निगेटिव्ह अँगल्सचा साइन फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे फॉर्म्युले आहेत निगेटिव्ह अँगल्स तो वापरायचा आहे. साइन निगेटिव्ह थीटा मीन्स निगेटिव्ह साइन थीटा. देअरफॉर साइन निगेटिव्ह 60 डिग्री मीन्स निगेटिव्ह साइन 60 डिग्री. तर इथे हा फॉर्म्युला वापरलाय आपण. √3/8 इन ब्रॅकेट साइन 100 डिग्री मायनस, पण आता साइन निगेटिव्ह 60 इक्वल टू निगेटिव्ह साइन 60. मग निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह, कारण ह्याची पूर्णची व्हॅल्यू किती आहे, निगेटिव्ह साइन 60 डिग्री आहे. मग निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन झाल्यावर पॉझिटिव्ह म्हणजे प्लस साइन येणार इथे. मग साइन 60 डिग्री मायनस √3/8 साइन 80 डिग्री. नाउ साइन 60 डिग्री इज साइन 60 डिग्री इक्वल टू √3/2. ही व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे. आता ही व्हॅल्यू आपल्याला इथे ठेवायची आहे. √3/8 इन ब्रॅकेट साइन 100 डिग्री प्लस √3/2 मायनस √3/8 साइन 80 डिग्री. आता RHS साईडला आहे ते 3/16 आहे. तर इथे आपण ह्याने ह्याला मल्टिप्लाय करायचं, ह्याने ह्याला मल्टिप्लाय करायचे. ह्याला आपण जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा 3/16 येतं. म्हणजे √3/8 आणि साइन 100 मायनस √3/8 साइन 80 डिग्री हे इक्वल टू 0 व्हायला पाहिजे. तर इथे आपल्याला काय करावं लागेल, हे 100 आहेत याला इथं आपण कन्वर्ट करू अलाइड अँगल्स मध्ये. मग 100 इक्वल टू 180 मायनस 80 डिग्री. इथे आपण लिहून काढू. √3/8 हे याला मल्टिप्लाय करून घेऊ. साइन 100 मीन्स 180 डिग्री मायनस 80 डिग्री प्लस √3/8 इंटू √3/2 म्हणजे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आहे 3/16 येणार आन्सर. 3/16 √3/8 इंटू √3/2 इक्वल टू √3 इंटू √3 8 इंटू 2 मीन्स 3/16 मायनस √3/8 इंटू साइन 80 डिग्री. आता हे आपण एवढं सॉल्व करून घेऊ. साइन 180 डिग्री मायनस 80 डिग्री मीन्स साइन पाय मायनस 80 डिग्री. आता हे अलाइड अँगल्स झालेले ह्याचा फॉर्म्युला वापरायचा आहे. हिअर n इक्वल टू 2 आहे, इव्हन आहे. साइन n π/2 प्लस मायनस थीटा इक्वल टू n इक्वल टू हिअर इव्हन नंबर साठी फॉर्म्युला आहे साइनचं प्लस मायनस साइन थीटा होतं.
तर इथे मग प्लस मायनस साइन 80 डिग्री होणार आहे. आता इथे प्लस साइन घ्यायची का मायनस साइन घ्यायची हे कशावर डिपेंड आहे, तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते बघायचं आपल्याला. आता पाय मायनस 80 डिग्री हा अँगल येतो सेकंड क्वाड्रंटला. ही कोऑर्डिनेट सिस्टम काढली आपण. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस. पाय मायनस 80 हा अँगल येतो सेकंड क्वाड्रंटला. आणि बाय डेफिनेशन साइन मीन्स व्हॉट, साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट, and in second quadrant all numbers on y-axis are here positive. Therefore sign is positive. Therefore sign is here positive. म्हणून आपण इथे पॉझिटिव्ह साइन घ्यायची, पॉझिटिव्ह साइन 80 डिग्री. मग ह्याचा आन्सर काय आलं, पॉझिटिव्ह साइन 80 डिग्री. पॉझिटिव्ह √3/8 साइन 80 डिग्री प्लस 3/60 मायनस √3/8 साइन 80 डिग्री. आता हे निगेटिव्ह √3/8 साइन 80 डिग्री आणि हे पॉझिटिव्ह √3/8 साइन 80 डिग्री हे दोन्ही कट होतील. देअरफॉर रिमेनिंग ओनली 3/16 अँड इट इज इक्वल टू RHS साइड. देअरफॉर LHS साइड इक्वल टू RHS साइड. तिथे आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे.